बोला बोला आता काय आली मम्मी माझ्या इथे. मम्मी हा. हेला व्लॉग मध्ये घ्यायचं आपल्यावर. माझा सुपुत्र आहे. माझ्या इकडे पुत्र. येऊन मलाच ब्लॉग मध्ये पुत्र, नाही पुत्री घेतलं आली जात वाटतं, आहे. पुत्र याच्यामध्ये यायला का नाही नको का? घेत आहे? आता मम्मी बघते इमिटेशन ज्वेलरीज. तर आम्ही आलो आहोत क्रेग्स मध्ये, जे की आहे कॅनडामध्ये जसं टिम हॉर्टन्स आहे तसं इथे आहे क्रेग्स. कॅफे मध्ये मम्मी झोप काढते. हे एव्हरीवन, वेलकम बॅक टू आवर चॅनल. मी आहे शारवारी आणि मी आहे तुमची काकी. हाय एव्हरीवन, कसे आहात सगळे? तर मम्मी जरा बिझी आहे दिसतंय तुम्हाला ग्लव्स घालण्यामध्ये, कारण विंटर आहे आणि आम्ही आहोत UK मध्ये. तर इथे जरा हवा जास्त असल्यामुळे मम्मीला कुडकुडी भरली आहे. नाही, प्रचंड बोचरी थंडी आणि हवा बोचरी. प्रचंड आहे. तर आणि मम्मी अशी proper टॉप winter टू आहे. बॉटम बघा कशी एकदम पॅक्ड झालेली आहे लेयर्स मध्ये. तर आहो UK मध्ये आणि आम्ही डे 2 आहे. काल तर पूर्ण जेटलॅग होतं म्हणून आम्ही काय जास्त केलं नाही. तर आज जरा बाहेर पडलोय आणि आता चाललोय मॉल मध्ये. हो, मॉल बघायला. आहे मिल्टन किंग मध्ये. वेदर एकदमच पूर्ण विंटर असल्यामुळे एकदम सनी आहे आणि दुपारी 1:30-2 लाच काळोख होते. आज तर सूर्यदर्शन जरा जेमतेम सकाळी झालं, पण पुत्र माझा सूर्यमुखी आहे, त्यामुळे तो काही उठवत नाही. उठ आता झालं दुपारचे ऑलमोस्ट 2-2:15 झाले, निघायला काळोख झालेले. पण चालवत आणि थंडी प्रचंड आहे, एक्स्ट्रीम लेवलवर आहे. त्याच्यामुळे सगळे कपडे सगळे भुजगावण्यासारखे रॅप करावे लागलेत, कारण बाहेर पडणं नाही तर अशक्य होईल. आणि थंडी प्रचंड अनबॅरेबल आहे माझ्यासाठी, बाकी ह्यांच्यासाठी काही नाही, तळण्यासाठी पुरांसाठी. सेम आहे. तर व्हॅन्कुव्हर आणि UK मध्ये ऑलमोस्ट असं सिमिलरच आहे वेदर. सनसेट लवकर होतो, थंडी पण आहे. ही बोचरी आहे, वारा प्रचंड आहे आणि सगळं ओपन प्लेस असल्यामुळे झाडं कमी आहे, त्यामुळे थोडंसं विंडी आहे. दॅट्स इट. बोला आता काय आली मम्मी माझ्या इथे. कावळे बघा, कावळे प्रचंड. इथले मांजोरे कावळे आणि एवढे मोठे मोठे कावळे. आपल्या मुंबईचे छोटे कावळे, हे सगळे मोठे मोठे कावळे. आपल्या माते डोंग कावळे. इथे सगळे डोंग कावळेच आहेत. हा, आणि प्रचंड इकडे दिसले. कॅनडामध्ये कावळा वगैरे खायला प्रकार द्यायला काही असं नाही. अलाउड नाही. पांढरे गावळे पण खायला द्यायला यांना असं मुंबईला अलाउड नाहीये. बँकेवरला ते बदक आहेत मोठी मोठी. ही कुठं एवढं खायला द्यायला लागली. आजी खायला देते त्यांना, हो, म्हणून ते जमा झाले तिकडे सगळे. सनसेट मस्त वाटतोय, बट त्या साईडला सनसेट आहे. इथे माझे इथे येतात आणि मला नाही घेत आहे. मम्मी हा.
ह्याला व्लॉग मध्ये घ्यायचं हा, आपल्यावर. घ्यायचंय, माझा सुपुत्र आहे. माझ्या इकडे येऊन मला पुत्र. माझ्या इकडे येऊन मलाच ब्लॉग मध्ये पुत्र, नाही पुत्री घेतलं आली जात वाटतं, आहे, पुत्र याच्यामध्ये यायला का नाही नको घेत का? आहे? हा, घे ना, व्हाय नॉट. लोक मला आणि मम्मीला बघायला ब्लॉग मध्ये सारखे येतात. काय मम्मी कोणाला बघायला येतात? तुला आणि मला. तुझी कॉमेंट करून नौटंकी सांगा बघायला. की तुम्हाला कोणाचे ब्लॉग जास्त आवडतात, माझे आणि मम्मीचे की ह्याचे आणि माझे जुने आहेत, सगळ्यात जास्त सबस्क्रायबर मी केले आहेत मम्मी सोबत. तर तुम्ही सांगा, जे ओजी मम्मीचे पहिले जुने सबस्क्रायबर असतील त्यांना माहिती आहे की आपला फॅन बेस काय आहे, कोणाचे तुम्हाला जास्त आवडतात. एकाने ब्लॉग मध्ये लिहिलं पण होतं माहिती आहे व्हरायटी कोण आणतं ते सांगा. का? एकाने ब्लॉग मध्ये लिहिलेलं मुलीपेक्षा मुलगा जास्त सेन्सिबल वाटतो. अरे, मुलगा साला डॅमरेट. सेन्सिबल मुलगा साला- वाटणं मुलगा आणि साला असणं डॅमरेट. वेगळं आहे. हा. काय मम्मी हा, तो तुझे सगळे बाउन्सिंग आणि बम्पिंग असतं ना, ना? आणि हिचं क्वाईट असतं. ही शांत असल्यामुळे हिचे थोडेसे रील्स मध्ये बोलणं वगैरे सगळं शांततेचं प्रतीक असतं. आणि बिजू पप्पा माझा काय, तो एकदम म्हणजे विचारलं लोक हस्याचा स्फोट. आता मी मम्मा चाललोय कॉफी हंटवर. हा, कारण 3 दिवस हिला कॉफी नाही कॉफी नाही मिळाली. मिळाली आहे, त्यामुळे हिचे वांदे झाले. तर ही कॉफी- घरातली नेसकॉफी हिला नको, फिल्टर कॉफी पण नको. हिचं सगळं काय वेगळा प्रकार आहे. कॉफी मशीन आम्ही आणली नाही. प्रॉपर असं ब्लॅक अमेरिकानो लागते. काय इतके वर्ष आता पिऊन ती सवय झाली आहे हा, मम्मी. ते हॅबिच्युअल झालंय तुला. मग इन्स्टंट कॉफी वगैरे ते मजा नाही आता अभी. आम्हाला काही इथे देणार तर मी पाणी स्वाहा प्यायचं. जे पियायचं आहे. काय आला. नाटक आहे हिचं मम्मी? कडाला एक सेकंड, मला या पोरीचं लॉजिक नाही कळत आहे. परिस्थितीच्या अकॉर्डिंग माणसाला जाणीव असली पाहिजे की नाही, हे सगळं तुझ्या घरी करायचं. जिथे आपण जातो मम्मी, तिकडच्या गोष्टींना अक्लमेटाइज व्हायचं, परिस्थितीची जाणीव असली पाहिजे की नाही. पोरीला जाणीव नाहीये. काही जाणीचा प्रश्न नाही. डोंट से दॅट. इज दिस ऍब्सोल्युटली युअर रॉंग. इकडे येऊन कॉफी 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 काय नेस कॉफी नाही पिऊ शकत. वेगळी आहे तिचं. ते आहे ते एकच इथे कॉफी आहे आणि बाकी काही कुठल्या खात पण नाही ना. अमेरिकन किंवा युरोपियन कंट्रीमध्ये गेल्यावर कॉफी इज द थिंग. मग हे जे असे असतात ज्यांना काही नॉलेज नसतं, मग ते असे नेस कॉफी बोलतात. परिस्थितीची जाणीव असली पाहिजे. आणि मम्मीचे डायलॉग फक्त मारायचे मुद्दामून मम्मीला ट्रिगर करायला. नापक आहे पोरगी. मम्मी ट्रिगर होत नाही. मम्मी हा? नापक तू आहे पोरगी. सत्याच्या बाजूने आहेस. नाही नाही रे. आता मी पडले असते पाहिजे काही पायाखाली. अरे, अरे माझी पिशवी ही. 100 पिशव्या बघा. आता तुमच्या 100 हातात घ्या. पिशव्या नसतात घ्यायचे. 100 पिशव्या घ्यायच्या असतात. तुम्हाला त्याच्यामध्ये बोध कळलेला आहे आजचा. पिशव्या 100 घेऊन पिशव्या जायच्या घेऊन नाही. नाही, ते हँडग्लोव्स काढायला गेले. छोटे छोटे पाकिट सगळीकडे घेऊन जायचे. अरे पर्स कशी खांद्याला 2 लावल्या ना, मोठी बॅग मध्ये सगळं राहतं. तर मोठी बॅग घेतली नाही, पुन्हा ते इमिग्रेशनला पुन्हा बाजूला काढाय. आता मम्मी बघते इमिटेशन ज्वेलरीज आणि बघितल्यावरती प्राइस बघणार आणि मग मम्मी बोलणार मम्मा कॅल्क्युलेशन कॅल्क्युलेशन इंडियन करन्सी आणि फॉरेन करन्सी मध्ये किती? शिफ्ट तर मग घेईन. इंडियन आणि फॉरेन बघ जरा ते मी कितीचे. कम्पेअर करते नेहमी. आधी काय मी पाहिजे तुला पहिलं ते सांग. माझ्या हातातलं बँगल्स एक बघायचे, ते कड मग तिला विचार ना. कड बघ जरा कितीला आहे. बघते ना जरा, बघितल्याशिवाय का नाही. कारण दिले फ्लॅशबॅक दिले 40% फ्लॅशबॅक नाही, डिस्काउंट. फ्लॅश सेल आहे. फ्लॅशबॅक 40% आहे म्हणून बघायला आतमध्ये. 40% हे खोट्या ज्वेलरीचं हे बघा आहे 8 पाऊंड मम्मा. हा, 8 पाऊंड 8 पाऊंड म्हणजे झाले हे 800 आणि वरती 20. 8 पंच 40, 8 दोन्ही 16 म्हणजे झाले बापरे 800 900 1000 झाले. Calculation. 1000 रुपये झाले. नको रे बाबा, कॅल्क्युलेशन बघा. हा त्यापेक्षा चैनला 1000 रुपये टाकायचे काय गरज. तर आम्ही आलो आहोत क्रेग्समध्ये, जे की आहे कॅनडामध्ये. जसं टिम हॉर्टन्स आहे तसं इथे आहे क्रेग्स. तर आफ्टर टिम हॉर्टनची डबल जे की मम्मीची फेवरेट आहे. आता बघू मम्मीला क्रेग्सची आवडते का कॉफी. मम्मी गो फॉर इट. अरे 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 शुगर नाही टाकले मी म्हणून ते तुला अगं, शुगर नसू दे, कारलं तरी बरं. त्याच्यापेक्षा कडू कॉफी आहे. कारलं तरी मला बरं पडतं, ते मी खाते कचकन चावून. हे आता हे तोंडात घातल्या, तोंडाची टॅक्स गेली सगळं. आणि काय चांगली तर पितात ती. काय पितात. साखर Strong नाहीये ठीक आहे, एकदम. चालून जाईल, पण एवढी स्ट्रॉंग, एकदम कडक. एकदम कडक. म्हणजे म्हणून तर तुम्ही wine कडक पण झाले. कडक होतं wine.
हे सगळे असे कडक कडक पिऊन तुमच्या झाल्या खोबडी बाद. पण कॉफी तर लागते ना मम्मा, काय तरतरी येते जराशी, जशी तरतरी. मम्मीला चहा पिऊन चहाची तरतरी एवढी येते. तलब, चहा एवढा हा, प्यायला एवढी- की आपली एवढीशी. एनर्जी ऍक्टिव्हेट तसं मला एवढीशी कॉफी मिळाली की मला तरतरी येते. आहे बाबा. आवडला मम्मी पण? आहे टिम ठीक हॉर्टन्स. आहे. टीम हॉर्टन जिंदाबाद. हे टिम हॉर्टन्स जिंदाबाद. ओके, निकाल आलेला आहे टिम हॉर्टन्स टीम हॉर्टन जिंदाबाद. परमनंट जिंदाबाद. कदाचित मे बी शुगर नाही म्हणून तिला आवडला नाहीये. सो त्या लेवलला तर आम्ही आलो आहोत पाऊंडलँड मध्ये, जे की आहे काय मम्मा हे कार्बन पार्ट 2 सगळं $1-2 मध्ये मिळतं. इथे पाऊंड आहे आमच्या व्हँक्युअर्स मध्ये सगळं डॉलर्स मध्ये. तर मग जे डॉलरामा आहे ते इथे सिमिलरली इथे पाऊंडलँड आहे. सगळे फ्यू पाऊंड्स मध्ये आय थिंक मिळतात. तर मी मम्मीला आणलं कारण मम्मीला डॉलरामा खूप आवडतं, म्हणून आता मम्मीचं रिॲक्शन बघू पाऊंडलँड मध्ये. स्वस्त आणि मस्त, त्यामुळे खिशाला परवडणार आहे आणि छानपैकी स्वस्त आणि मस्त मध्ये बऱ्याच व्हरायटीज पण बघायला मिळते आणि बरेच प्रकार सगळे इथे. निरीक्षण चालू आहे मम्मीचं. हो, ह्यांच्या इथे तर परफ्युम्स पण आहेत मम्मा. हा हे बघ, परफ्युम्स पण आहेत त्यांच्या इथे. डॉलरामा मध्ये नाही मिळत परफ्युम्स. मारू नकोस, वी डोंट नो. काय पुढे जायचंय? नाही नाही, आपलं डॉलरामा चांगलं आहे ना. हा, मम्मीला डॉलरामा. काय मम्मी? डॉलरामा इज बेटर. बेटर. डॉलरामा इज बेटर. बेटर. ओके, तर आपलं नेक्स्ट डेस्टिनेशन आहे प्रायमार्क. काय सो घ्यायचे? जर तुम्ही UK ला कधी विजिट करत असाल तर प्रायमार्क मध्ये नक्की या. For a mirror to hotels, that's a mirror to second hotels. Thank you. कारण प्रायमार्क मध्ये सगळे क्लोथ्स आहेत ते अफोर्डेबल असतात अपॅरेंटली. आणि तुम्हाला जर शॉपिंग करायची असेल UK वर ना, तर मग प्रायमार्क वुड बी युअर स्पॉट. जेट लॅग इज रिअल. तर आम्ही मॉलमध्ये आलो आहोत आणि मम्मीला खूप झोप आलेली आहे कारण जेट लॅग आहे फुल. तर झोप झाली नव्हती तर दमली आहे. कॅफे मध्ये मम्मी झोप काढते. पॉवर नॅप. झोपले. काहीतरी बोलतात सगळे. आलो आहोत फिरण्यासाठी. डोळ्यावर प्रचंड झोप आहे
पण तरी पण उत्सुकता दांडगी आहे की चला आलो बघितल्यानंतर राणीच्या बागेत कसं लहानपणी जातो, पण इथे ही रोषणाई आहे. राणीच्या बागेत सगळं आपली जनावरं असतात, इथे चालती बोलती जनावरं जास्त आहेत. आणि बघा किती सुंदर रोषणाई आहे, मस्त डेकोरेशन्स केलेले. आणि आता संपूर्ण मॉल सगळीकडे भरून गेलेले आहेत, माणसांनी पण आणि रोषणाईनी पण. आणि लहान मुलांसाठी गिफ्ट बरेच प्रकारे सगळीकडे शॉपमध्ये तीच गिफ्टच दिसते. आणि ब्लॅक फ्रायडे आलेला आहे, सेल आहे 60 to 40, त्याच्यामुळे आता बघायचं आहे. मम्मी ब्लॅक फ्रायडेचं का प्रमोशन करते? स्वस्त. ब्लॅक फ्रायडेचं प्रमोशन आमच्याकडे ए, यांचं कर यांचं कर. हे बघ ते काय आहे ते माहितीये तुला? ते येशूच आहे ना? यू आर राईट मम्मा, येशू आहे ना? क्रिब आहे ते, क्रिब. आपल्याकडे आषाढी एकादशीच्या जत्रेमध्ये मेळा, आणि जत्रेमध्ये सगळे बाबा गाडी, घोडा गाडी आहे बघा, घोडा गाडी. आता बघा, आता घोडा, आता त्या घोड्यावर बसा तर घोडा तुटून जायचा. घोडे बघा मस्त मान टाकतात येत खाली, असे करतात येत, मान टाकतात खाली, असे करतात येत, मजाच चालली आहे. बसायचं काय? बोल ना, तुला चक्कर आहे. That's it for today everyone. I hope तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल तर प्लीज डू कॉमेंट. तुम्ही जर सबस्क्राईब केलं नसेल चॅनल तर डोंट फॉरगेट टू सबस्क्राईब टू आवर चॅनल. आणि मी तुम्हाला भेटेन नेक्स्ट ब्लॉगमध्ये. अंटिल देन, चाओ.